नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा सायन्स गॅलेक्सी या YouTube चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे बघा, BAMS BHMS स्ट्रे वॅकन्सी राउंड 3 1 लाख मध्ये सीट बुकिंग करून ऍडमिशन भेटेल का? खूप ट्रेंडिंग मध्ये चाललाय हा टॉपिक। आपण याच्यावर आता सविस्तर बोलूया। तुम्हाला 50,000 किंवा 1 लाख 1.5 लाख 2 लाख तुमचे काउन्सिलर डिमांड करताय आणि सांगताय आम्ही तुमचा नंबर एखाद्या तरी कॉलेजला लावून देऊ, किंवा मग कॉलेजवाले पण असं बोलताय 50,000 द्या, 1 लाख द्या किंवा 5 लाख द्या, 2 लाख द्या आणि आम्ही तुमचा नंबर लावून देऊ। तर हे खरं आहे का? मी तुम्हाला सांगणार आहे। त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आताच काय करा, सायन्स गॅलेक्सी या YouTube चॅनलला काय करा, सबस्क्राइब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून हे जे असे प्रकरण आहे हे त्यांच्या समोर पण आले पाहिजे। बरोबर आहे का नाही? अगदी बरोबर आहे सर। आणि तुम्हाला जे काही डाऊट असेल ते काय करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। अजून तुम्ही जर व्हॉट्सअप कम्युनिटी आणि टेलिग्राम जॉईन केले नसेल तर पटकन डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जा आणि काय करा, व्हॉट्सअप कम्युनिटी आणि टेलिग्राम चॅनल काय करा, जॉईन करा नवीन नवीन अपडेटसाठी। बघा, त्या अगोदर जर पेड काउन्सिलिंग करायची असेल तुम्हाला BAMS BHMS BUMS साठी स्ट्रे वॅकन्सी राउंड 3 साठी, तर आपली पेड काउन्सिलिंग सुरू आहे बघा। तर तुम्ही देखील 499 रुपयामध्ये काय करू शकता, पेड काउन्सिलिंग करू शकता। तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर मला व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करू शकता आणि पेड काउन्सिलिंग करू शकता। बघा आता काय आहे हा प्रकरण, आपण बघूया। बघा, सीट बुकिंग काय ऍक्च्युअली आणि काय कोण कोण हे सीट बुकिंग करून देतात, कसं कसं प्रकरण असते आणि यामध्ये तुमच्याकडून पैसे कसे ठगले जातात। सरळ सोप्या भाषेत जर सांगितलं तर तुम्हाला लोक ठगताय। आता कसं ठगतं हे पण मी तुम्हाला सांगतो। बघा, मी सांगतो तुम्हाला, तुम्ही जर काउन्सिलर कडे गेले, आपण काउन्सिलर कडे जाऊ, मग कॉलेजवाल्यांकडे जाऊ आणि मग जे असे दुसरे पण लोक असतात असे काही यामध्ये काढणारे, त्यांच्या सगळ्यांकडे म्हणजे लोक कसे खातात मी तुम्हाला त्याबद्दल सांगेल। बघा, जर आपण काउन्सिलर कडे गेलो तर खूप सारे काउन्सिलर असे जे डिमांड करतात, सर तुम्ही आम्हाला 50,000 रुपये द्या, तुमच्या पालकांना सांगणार किंवा विद्यार्थ्यांच्या मनात टाकणार, तुला भाऊ ऐक, तुला खूप कमी मार्क्स आहे बरं का, तुझा नंबर लागू शकत नाही। किंवा मग एखादा विद्यार्थी मित्र असेल त्याच्या पालकाला सांगतात, सर तुमच्या मुलाला कमी मार्क्स आहे बरं का, याचा नंबर लागणार नाही। सर याचा पहिल्या राऊंडला नाही लागलाय बघा, दुसऱ्याला नाही लागलाय, तिसऱ्याला नाही लागलाय, स्ट्रे वॅकन्सी राऊंड झालाय, पहिला आणि दुसऱ्याला पण नाही लागलाय आणि आता जो कट ऑफ आहे हा खूप कमी आलेला आहे, त्यांना माहिती आहे, ते प्रश्न बाजूला सोडून द्या, पण याचा आम्ही नंबर लावून देऊ शकतो, आम्ही सेटलमेंट करून देऊ शकतो, कॉलेज सोबत आमचे संबंध आहे, आमचे इव्हन काही काही लोक तर असे CET सेल वाल्यांसोबत पण आमचे संबंध आहे। तर आम्ही काय करू शकतो, 1 लाख रुपये द्या तुम्ही, आम्ही तुमच्या मुलाची सीट बुकिंग करतो, 1.5 लाखात सीट बुकिंग करतो, असा प्रकरण आहे बघा। तर असे कॉलेजवाले बोलतात। मग याच्यात काय होते बघा, आता असं वाटते खूप साऱ्या पालकांना, आपल्या मुलगा खूप दिवसांनी काय करतोय, तयारी करतोय, बरोबर आहे का नाही, खूप दिवस झाले तो खूप दिवसांपासून तयारी करतोय, त्यांनी फर्स्ट राऊंड म्हणजे पहिल्या राऊंडला सीट अलॉट झाली, दुसऱ्याला सीट अलॉट झाली आणि मुलगा बोलत आहे आता मला रिपीट पण होत नाही माझ्याकडून, मला कॉलेजलाच ऍडमिशन घ्यायचंय। मग त्यांच्या पालकांवरती काय ते प्रेशर येते, मग ते जातात असे काउन्सिलर कडे, काउन्सिलर बोलते, हा सर एवढे एवढे पैसे द्या, आम्ही तुमच्या मुलाचं लावून देऊ। बघा, एक मुलगी होती बघा, तिने मला कॉल केला होता, आता लक्षात नाही ती कुठलची होती, पण तिला एक कॉलेजवाले डिमांड करत होते 5 लाख रुपये द्या, तिला ऍक्च्युअल मध्ये 382 मार्क्स होते। तिचा कॉल आला, सर असं असं बोलताय कॉलेजवाले, जो कॅपराउंड 2 झाला होता आपला, तर कॅपराउंड 3 होणार होता बघा, त्याच्या अगोदर तिचा मला कॉल आला होता, तर असं असं बोलताय सर, मला पहिल्यात पण नाही भेटले, दुसऱ्यात पण नाही भेटले आणि माझे घरचे बोलतायत त्यांना आम्ही 5 लाख रुपये देतोय, ते आमचा नंबर लावून देणार आहे। तर मी त्यांना त्याच वेळेस सांगितलं होतं, मॅडम असं काही नसतं, जर तुम्ही 50,000 रुपये देताय, 1 लाख रुपये देताय, 1.5 लाख देताय, 5 लाख जरी दिले, मी सांगतो त्या कॉलेजवाल्यांना माहिती, म्हटलं 380 वरती तुमची कॅटेगरी SC कॅटेगरी 382 मार्क्स तुम्हाला, त्यांना माहिती आहे तुम्हाला कॉलेज लागणार म्हणजे लागणार, आणि हे फक्त लोक काय करणार माहिती का, तुमच्याकडून 5 लाख रुपये घेऊन घेणार, असं सांगणार, सगळं आम्ही केलंय, सगळी प्रोसेस तुमची आम्ही करून दिली, मगच तुमचा नंबर लागला, मग कट ऑफ किती हो ते मॅटर करत नाही। आणि मग हे काय करणार, तुमच्याकडून 5 लाख रुपये पण काय करणार, खाऊन घेणार। आता तुम्ही जर काउन्सिलर कडे गेले किंवा आता कॉलेजवाल्यांकडे गेले, ते काय बोलते, 50,000 द्या, 1 लाख रुपये द्या, 1.5 लाख रुपये द्या, आम्ही तुमचा नंबर लावून देतो। आता तुम्ही एक विचार करा, 50,000 1 लाख 1.5 लाख हे CET सेल वाले यांच्यासोबत जुडणार आहे का? 50 आणि 1 लाखात यांचं सीट बुकिंग करून देणार आहे, यांना सीट देणार आहे का? अहो, हे डायरेक्ट कोणासोबत बोलताय, कळतंय का तुम्हाला? तुम्ही बी
इव्हन मी म्हणतो एवढे लोक आहे ज्यांना दररोज असे मला कॉल करून सांगताय, सर हा कॉलेजवाला आहे, हा तो असं असं बोलतोय, तो 5 लाख रुपये देतोय, सर तो एक काउन्सिलर आहे आमचा, तो 50,000 रुपये घेतोय ना, असं असं प्रकारांमध्ये असं असं कॉलेज मिळून देतोय, सर आम्ही त्याला पैसे देऊ का? अहो तुम्ही एक विचार करा, 50,000 रुपयात कोण 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 करून देणार आहे? मी म्हणतो सीईटी सेलवाले कोण असं सीईटी, मी म्हणतो 50,000 रुपयात ही सीईटी सेलवाल्यांसोबत यांचं काही असणार आहे का? ते 50,000 रुपयासाठी त्यांचा जॉब जाऊ शकतो माहितीये का? 1-1.5 लाख रुपयासाठी ते असं करू शकतं का? जे सीईटी सेल मधले पण लोक आहे, बरोबर आहे की नाही? त्यांना पेमेंट किती असतो? त्यांना पेमेंटच एवढा असतो, ते 50 आणि 1-1.5 लाखासाठी असं रिस्क घेणार आहे का? विचार करा ना. मग हे काउन्सिलर 100% नाहीतर 101% मी सांगतो तुम्हाला, हे फक्त तुम्हाला खोटं बोलताय, लुबाडताय आणि तुमच्याकडून पैसे घेताय. यांच्यामध्ये कसं असतं, हे काय बोलते माहिती का? मी सांगतो तुम्हाला. हे म्हणतात, सर आम्ही तुमच्या मुलाचा नंबर लावून देऊ. आता तुमच्या मुलाला 300 मार्क BHMS करायचे, पहिल्यात नाही लागलं, दुसऱ्यात नाही लागलं, तिसऱ्यात नाही, तुम्हाला पण टेन्शन येतो, ह्या वेळेस खूप कट ऑफ हाय गेलाय, खूप मुलं होते, नाही भेटणार. तुम्ही देऊन टाकता, 50,000 रुपये देऊन टाकता, सीट बुकिंग करून टाकता, 1 लाख रुपये देऊन टाकतात. पण यामध्ये काय होतं, काउन्सिलर पैसे घेऊन येतो आणि सांगतो, सर मी तुमची पूर्ण प्रोसेस केली, मी सेटिंग लावली, ह्या राऊंड मध्ये नाही झाला, पुढच्या राऊंड मध्ये बोललोय सर मी, पुढच्या राऊंड मध्ये 100%. आणि मग तुम्हाला जे अलॉटमेंट होते ते कोणाकडून होते? सीईटी सेल वाल्यांकडून अलॉटमेंट होते. आणि मग तुम्हाला हे जे कॉलेजवाले आणि हे जे काउन्सिलर हे या प्रकारे लुबाडतात, तर मग कोणालाच 50,000, 1 लाख, 1.5 लाख रुपये देऊ नका. आणि असे धोक्यादायक गोष्टी तुमच्यासोबत घडावं ना, म्हणून ह्या व्हिडिओला काय करा, तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना काय करा, शेअर करा. भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. असं कोणतंही प्रकरण होत नसतं. 1-1.5 लाखासाठी कोणी कोणाचं इमान विकत नसतो. तर असे धोकाधारीच्या प्रकारांपासून तुम्ही सावधान राहा.